रात्री उशिरा कळालं की वुमन्स डे निमित्त आमच्या इथं मॅरेथॉन आहे. मग काय रात्री झोपले लवकर, सकाळी लवकर उठले 5 वाजताच. ट्रॅक सूट तर नव्हता, घातला पंजाबी ड्रेस. मग काय साहेबाचा शूज घातला. अचानक माझा शूज सापडना झाला. मी पहिली बाई असं नवऱ्याचा शूज घालून मॅरेथॉन पळाले. मग गेलो तिथं रजिस्ट्रेशन केलं. हो का मस्त टोप्या बिप्या मिळाल्या. भरपूर सगळ्या वया गोटातल्या बायका जमल्या होत्या. वुमन्स डे निमित्त भारी वाटत होतं. मग झाला प्रोग्राम चालू झाला. तिथं वुमन्स डे निमित्त सांगत होते, काही काही सूचना देत होते, कसं पळायचं, का करायचं. सगळं छान वाटलं, एकदम भारी वाटलं. मग काय तयारीत होतो तो रनिंगच्या हे ते म्हणलं तुमच्यासाठी थोडंसं शूट करावं म्हणून. हो का शूट करत होते सगळे. तरी बायका सगळ्या कलरफुल ड्रेस घालून आलत्या. मॅरेथॉनमध्ये ट्रॅक सूटवर कोणीच नव्हतं तिथं, सगळे पंजाबी ड्रेसवर हे ते असंच होतं. मग काय चालली पळायची तयारी. हो का चालू झालं सगळं आणि सगळे आम्ही पळायच्या तयारीतच. मग 1 2 3 म्हणलं गो म्हणलं की निघालो सगळे. मग काय तुम्हाला सांगते मी, कुणाचं पाय दु, कुणाचं कंबर दु, कुणाचा गुडघा दु, कुणाला दमला, कुणालाही. मला तर असं वाटत होतं आता हार्ट अटॅक येते ना, आता जातो का काय की वरी आत्ताच्या आत्ता, असंच वाटत होतं. बघा 500 मीटर मी पळले असेल फक्त. त्याच्यानंतर मी वॉकिंगच केली, नुसती वॉकिंग करून मॅरेथॉन गाठली. मग काय आलो हे का थोबाड बघा कसले झाल्यात. आलो रिटर्न आलो. मग आम्हाला माझाच्या बाटल्या दिल्या, पहिला मस्त पाणी दिलं आणि तुम्हाला सांगते चंदू काका सराफने मस्त चहाची कप दिली रिटर्न गिफ्ट म्हणून. असं पहिला दुसरा ही सगळं जाहीर केलं मस्त. त्यांना बी पारितोषिक हे ते मिळालं. मग काय नाश्त्याची तयारी, इडली होती, चटणी होती, मस्त डबे घेतलो आणि आलो घरला.